राधानगरी तालुक्यातील तरसंबळे गावातील 26 वर्षीय विवाहिता रुपाली प्रवीण गुरव हिचा संशयास्पद मृत्यू झाला। त्यानंतर रुपालीचा पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला। राधानगरी पोलिसांनी पती प्रवीण गुरव, सासू रेखा गुरव आणि सासरे बाबूराव गुरव यांना अटक केली आहे। न्यायालयानं त्यांना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तरसंबळेमधील 26 वर्षांची विवाहिता रुपाली प्रवीण गुरव यांना सोमवारी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला होता। रुपालीच्या माहेरच्या लोकांनी मुलीच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त करून तिला सासरच्या मंडळींनी मारल्याचा आरोप केला। वारंवार पैशाची मागणी करत सासरच्या लोकांकडून रुपालीचा छळ व्हायचा अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली। पती प्रवीण गुरव, सासू रेखा गुरव आणि सासरे बाबूराव पांडुरंग गुरव यांच्याकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळातून रुपालीचा जीव घेतला अशी तक्रार रुपालीची आई सरिता पांडुरंग गुरव यांनी राधानगरी पोलिसात दिली। त्यानंतर राधानगरी पोलिसांनी तिघांना अटक केली। रुपालीला उपाशी ठेवून आणि पाईपनं मारहाण करून तिचा गळा दाबून खून केल्याची तक्रार माहेरच्या लोकांनी केली आहे। शिवाय रुपालीचा नैसर्गिक मृत्यू झाला असं दाखवण्याचा बनाव करण्यात आला, पण प्रत्यक्षात रुपालीच्या गळ्यावर मारहाणीच्या खुणा आणि सूज दिसून आली असा आरोप रुपालीच्या माहेरच्या लोकांनी केलाय। दरम्यान मयत रुपालीचे पती आणि सासू सासरे या तिघांनाही न्यायालयानं 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।